ठीक आहे. तर काय बघितलं आपण, रिप्लिकेशन कंट्रोलर. रिप्लिकेशन कंट्रोलर साठी आपण फाईल लिहिलेली आहे आणि ही फाईल कशा पद्धतीने लिहिली समजलेलं आहे. बट हा झालाय ओल्ड वर्जन. बट काय झालंय, हे ओल्ड आहे. आता याचा अपडेटेड व्हर्जन आहे. आता काय याचा अपडेटेड व्हर्जन. ठीक आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट नोट करा, लेबल्स चेंजेस काय असणार आहे ते सांगतो. लेबल इथे काय दिसतंय, आपण डायरेक्टली मॅच करतोय ना लेबल. ठीक आहे. आता याचा ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजेच एक पेक्षा जास्त लेबल्स ने आपण मॅच करू शकतो. जसं आता इथे काय वैष्णवी नाव आहे, वैष्णवी नावाने तो मॅच झाला, संपला विषय. बट वैष्णवी नावाच्या 4 व्यक्ती आहेत, मग आणखी आयडेंटिफिकेशन लावावं लागेल. बरोबर. त्यांचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, त्यांना 60% क्रायटेरिया असायला पाहिजे. एक ज्याला 50% आहे त्याला घेणार का आपण? नाही, सिलेक्टच करणार नाही ना. तर एक्स्ट्रा क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन, आणि त्यासाठी आता ऍडव्हान्स व्हर्जन याचा कोणता आहे, तो रिप्लिका सेट. काय आहे? रिप्लिका सेट. सो आपण एक आणखी फाईल क्रिएट करू, रिप्लिका सेट .yml. हे फक्त अंडरस्टँडिंग साठी ठेवा. लास्ट मध्ये काय यूज करणार आपण ते मी तुम्हाला चांगलं सांगेन, डोंट वरी. ओके. लास्ट मध्ये काय यूज करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते, डोंट वरी. फक्त रिप्लिका सेट, रिप्लिकेशन कंट्रोलर हे ऍक्च्युली आहे काय ते अंडरस्टूड करा. ठीक आहे. नथिंग एल्स. सो सेम फाईल सेम राहणार. फाईल कशी राहणार? सेम फाईल राहणार. ठीक आहे. सेम फाईल असणार आहे, काही चेंजेस राहणार नाही जास्त. काय छोटासा पोर्शन जो चेंज आहे तो मी सांगतो तुम्हाला. एपीआय व्हर्जन आता इथे चेंज आहे, इथे चेंज आहे. रिप्लिकेशन कंट्रोलरचा V1 कोणता घेतलाय आपण? V1. आणि इथे हे अपडेटेड आहे म्हटल्यानंतर इथे काय असायला पाहिजे? अपडेटेड एपीआय व्हर्जन. तर जेव्हा तुम्ही चेक करणार एपीआय हे पण रिसोर्सेस, तर तुम्हाला दिसणार की याचा व्हर्जन जो आहे तो डिफरंट आहे. रिप्लिका सेट कुठे? हा, रिप्लिकेशन कंट्रोलर V1. ओके. रिप्लिका सेट इथे जवळपास असायला पाहिजे, दिस वन. ओके. बघा RS ने डिनोट होईल आणि याचा व्हर्जन कोणता आहे? app/v1. सो हे चेक करत राहायचं. ठीक आहे. प्रत्येक वेळेस गरज नाहीये, बट आता आपल्याला न्यू आहे ना टर्म्स, तर चेक करायचं. सो नाव व्हॉट वी नीड टू डू हिअर, मेन्शन apps/v1. ऍप्स आहे ना. ठीक आहे. ओके. नाव काइंड काय असेल? रिप्लिका सेट. काय असेल? रिप्लिका सेट. सो आय गॉट एन सजेशन, सो आय एम गोइंग विथ इट अँड सी नथिंग इज चेंज. फक्त एक जो पार्ट चेंज आहे तो बघा. रिप्लिका सेट. मेटा डेटा सेम असेल, मी नाव दिलेलं आहे माय रिप्लिका सेट. देन इथे बघा लेबल्स, या लेबल्स दिलेले आहेत, यांचा काही प्रॉब्लेम नाही. देन आपला पॉड कुठे आहे? हा बघा पॉड पण इथेच क्रिएट होणार. हा, पॉड आपण सेपरेट क्रिएट करणार नाही, पॉड पण इथेच क्रिएट होणार. बघा पॉड क्रिएट होतोय. मेटा डेटा लेबल की इक्वल्स टू व्हॅल्यू. लेबल मध्ये लेबल env आणि env मध्ये डेव. ठीक आहे. लेबल मध्ये env दिलाय, env मध्ये काय दिलेलं आहे? डेव. परफेक्ट. नेक्स्ट हा आहे आपला पॉड. तर कन्फ्युज व्हायचं नाही. हा, इमेज nginx. क्लिअर? ओके. सो कंटेनर असं क्रिएट होईल. पॉड आपला, पॉडची इन्फॉर्मेशन ही आहे. आता आपल्याला वरती बघायचं आहे, आपल्याला या पॉडला सिलेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे? सिलेक्ट.
तर सिलेक्ट करण्यासाठी इथे बघा लेबल नाहीये, काय दिलेलं आहे, मॅच लेबल्स आहे. तो एक पेक्षा जास्त लेबल्स आपल्याला मॅच करता येणार. कळलं का? आता इथे आपल्याला लेबल मॅच करायचं आहे, तर हा जो पॉड आहे या पॉड मध्ये लेबल काय आहे, या पॉड मध्ये लेबल काय आहे, ENV डेव. बरोबर. सिलेक्शन साठी काय पाहिजे, लेबल पाहिजे. तर इथे मॅच लेबल्स मध्ये आता आपल्याला ते चेक करावं, मॅच करावं लागेल, मॅच करावं लागेल ना. सो नाव लेट्स डू इट. इथे काय द्यावं, ENV, आणि इकडे काय देणार, इथे काय देणार, डेव. झालं मॅच. आता काय करणार, तो प्रॉपरली सिलेक्ट करणार का, याला सिलेक्ट करतोय. ठीक आहे. आता यामध्ये आणखी जर एखादा लेबल असता, जसं की ऍप्स, ऍप माय NGINX, आणि मला याने सुद्धा काय करायचं आहे, मॅच करायचं आहे, तर मी परत इथे दुसरं एन्व्हायरमेंट देणार, कोणतं, ऍप्स, आणि नाव माय NGINX. समजलं? तर एक पेक्षा जास्त लेबल्स इथे मी देऊ शकतो. हा पोर्शन समजला? ओके. नाव आणखी एक नाम इथे ऍड करता येईल. ऍड म्हणजे अवेलेबल आहे, यूज केलं पाहिजे असं नाहीये, बट जेव्हा तुम्हाला रिक्वायर्ड असेल की 2-3 टाईपचे कंटेनर्स असेल, पॉड असेल, आणि तुमची रिक्वायरमेंट आहे की प्रॉपर एक्सप्रेशन देऊन आपण त्याला सिलेक्ट करणार, जसं की पॉड असला पाहिजे, त्याचं नाव काय असलं पाहिजे, की काय असली पाहिजे आणि नाव काय असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं की नाही हे सुद्धा देऊ शकतो. तर ते कसं असते, ते असते मॅच एक्सप्रेशन्स मध्ये. फक्त थोडं लक्ष देऊन चेक करा, कठीण काही नाहीये, फक्त अंडरस्टूड करायचं, बाकी काही नाही. सो MATCH मॅच एक्सप्रेशन क्युबेरिटीज आलं होतं ना, एक्सप्रेशन क्युबेरिटीज. आणि मी माझ्या मनाने काहीही सांगत नाहीये, डायरेक्ट कुबेरनेटिसचे ऑफिशियल पेजेस यूज करायचे. So I know how to use it, that's why I'm going with it. So आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की लेबल्स असे दिले जातात. ठीक आहे. दिस वन बघा, हे आपल्याला पाहिजे. रिप्लिका सेट पासून समोर या पद्धतीने आपल्याला सिलेक्टर यूज करता येतात. 2 टाईपचे सिलेक्टर असेल, एक मॅच लेबल ज्यामध्ये आपण मल्टिपल लेबल्स देऊ शकतो. ठीक आहे, जे की आता आपण यूज केलंय, राईट. आपल्या फाईलमध्ये यूज केलं ना. बघा, दोन्ही लेबल्स दिलेले. तुम्हाला एका लेबलने चेक करायचं आहे का एकाच लेबल द्यायचं? क्लिअर? काही कन्फ्युजन? मॅच लेबलचा काही इश्यू आहे का? समजला आहे. ठीक आहे. ओके. मॅच एक्सप्रेशन काय? आता मॅच एक्सप्रेशन म्हणजेच की आता इथे आपण कंडिशन लावतोय. काय लावतोय? मॅच एक्सप्रेशन म्हणजेच कंडिशन. कधी पॉड सिलेक्ट करतात स्पेसिफिक पॉडच यायला पाहिजे, ते कंडिशन लावतो. आता इथे कंडिशन मध्ये काय लिहिलेलं आहे? की काय असलं पाहिजे? टायर. इथे की काय अवेलेबल आहे? ANV आणि ऍप्स. एक मिनिट द्या, मी जरा एक पाणी पिऊन घेतो.
हा बघा सुरू करायचं. बघा इकडे काय झालं इथे ENV आपण दोन लेबल्स दिलेले आहेत. दोन्ही लेबल्सला आपण इथे मॅच लेबल्स मध्ये यूज करू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. बट आता मॅच एक्सप्रेशन कसं काम करतं ते बघा. की दिलेलं आहे, की काय असायला पाहिजे, तर की काय असायला पाहिजे ते पण आपण इथे मेन्शन करतोय. डायरेक्ट देणार नाही, मॅच एक्सप्रेशन लिहिणार. मॅच एक्सप्रेशन मध्ये की काय असायला पाहिजे, टायर. आपल्याकडे काय आहे ENV, तर इथे जर आपण ENV लिहिलं तर की काय असायला पाहिजे ENV. की काय असायला पाहिजे ENV. ऑपरेटर इन त्याला सिलेक्ट करायचं की नाही करायचं. इन मीन्स सिलेक्ट कर. सिलेक्ट कर. की असेल टायर तर सिलेक्ट करा. देन व्हॅल्यू चेक करा. व्हॅल्यू काय आहे. व्हॅल्यू असेल इथे जी व्हॅल्यू आपण देणार ती व्हॅल्यू तो मॅच करेल तरच एक्सेप्ट करायचं, अदरवाईज एक्सेप्ट करायचं नाही. आणखी एन्व्हायरमेंट देन नॉट इन आणि त्याची व्हॅल्यू. तर अशा टाईपने आपण काय करणार मॅच एक्सप्रेशन देणार. समजा जर मॅच एक्सप्रेशन आपल्याला इथे लावायचं असेल तर कसं लावणार. इथे येणार हे कीच्या जागेवर काय असेल ENV. ठीक आहे. आणि इन असेल एक्सेप्ट करायचं, आपल्याला सिलेक्ट करायचं. आणि कॅचे इथे काय असायला पाहिजे व्हॅल्यू काय असायला पाहिजे देव. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक्सप्रेशन पण देऊ शकतो. बट आता याला इन करायचं आहे नाही करायचं आहे ते आपल्यावर डिपेंड करेल. ओके ठीक आहे. सो दॅट्स इट. नाव एवढंच असते रिप्लिका सेट मध्ये, एवढाच चेंज आहे. फक्त ह्या दोन टर्म्स आपल्याला समजून घ्यायचे सिलेक्शनच्या. रिप्लिका कंट्रोलर, रिप्लिकेशन कंट्रोलर आणि रिप्लिका सेट यामध्ये हा डिफरन्स आहे. हाच एक डिफरन्स आहे. कोणता. एक तर ऍडव्हान्स व्हर्जन आहे रिप्लिका सेट, दुसरा एक्स्ट्रा ऑप्शन्स अवेलेबल आहे सिलेक्शन साठी. ठीक आहे. ओके दॅट्स इट. नाव एक्झिक्यूट. इथे ऍक्टिव्ह नाही राहिला तर हा टर्मिनेट होऊन जातो सेशन. तर समजलं रिप्लिका सेट. काय कन्फ्युजन आहे का नाही. व्हेरी गुड. एवढं छान सांगतोय तर कन्फ्युजन नसायलाच पाहिजे है की नाही. काय केलं मी शिट. येस गुड. हाँ git ls yes cd batch. Okay it is, and then ls आता यापेक्षा पण ऍडव्हान्स व्हर्जन आहे आपल्याकडे. आतापर्यंत बघा रिप्लिका सेट क्रिएट केलाय, रिप्लिका क्रिएट केलाय. रिप्लिका सेट मध्ये रिप्लिका क्रिएट होत आहे. पण अजूनही आपण यामध्ये कुठल्याही पद्धतीने ऍप्लिकेशन मध्ये अपडेट केलेले नाही. अपडेट केले का ऍप्लिकेशन मध्ये नाही. आता त्यासाठी आपण काय करणार तर यापेक्षा ऍडव्हान्स व्हर्जन यूज करणार. git pull origin main आलाय फाईल. सो कमांड kubectl apply
-m -f आणि रिप्लिका सेट अप्लाय. बघा क्रिएट झालं है ना. सो kubectl गेट पॉड्स आहेत, रिप्लिका सेटचे पॉड्स क्रिएट झालेत. आता इथे स्टेटस मध्ये बघा, हा बरं झालं स्टेटस वेगवेगळे आले इथे. स्टेटस मध्ये बघा आणि रेडी मध्ये बघा, वेगवेगळ्या टर्म्स आहे, कंडिशन्स आहेत. आता एक रनिंग मध्ये आहे, दुसरा पेंडिंग मध्ये आहे, तिसरा कंटेनर क्रिएटिंग मध्ये आहे. ते हे 3 स्टेटस तुम्ही बघणार म्हणजे बघणार. आणि एक टर्मिनेटिंग, जर टर्मिनेट होत असेल तर एक टर्मिनेटिंग. क्लिअर. तर हे स्टेटस तुम्ही बघणार. रिस्टार्ट झालं आहे तर रिस्टार्टचा काउंट तुम्हाला इथे दिसेल. आणि इथे बघा किती आपल्याकडे एक पॉड, एका पॉड मध्ये कंटेनर एक पेक्षा जास्त असू शकतात. इथे काउंट तो दिलेला आहे. एक पॉड आहे, एका पॉड मध्ये एक कंटेनर अवेलेबल आहे आणि तो रनिंग मध्ये आहे का. तर रनिंग मध्ये असेल तर रेडी मध्ये बघा 1 by 1 रेडी, 0 by 1 म्हणजेच रेडी अजून नाहीये. कळलं. सो अजून एकदा चेक करा. बघा 2 आता रेडी मध्ये आहेत, एक अजूनही पेंडिंग मध्ये आहे, बाकी क्रिएटिंग मोड मध्ये. सॉरी. तर हे चेंज होईल. कळलं का तुम्हाला काय म्हणायचं मला. ओके. टाइम का घेतो एवढा. ठीक आहे, असो घेऊ दे त्याला टाइम. आपलं काम संपलं. आपण काय केलंय, रिप्लिका सेट क्रिएट केलाय आणि कशा थ्रू केलाय आपण. यामध्ये चेंजेस काय आहे, मॅच एक्सप्रेशन यूज करतोय आणि मॅच लेबल्स यूज करतोय. क्लिअर. समजलं का. आणि रिप्लिका सेट जर आपण यूज केला, रिप्लिका सेट मध्ये काय असते, फक्त आणि फक्त एक सिंगल लेबल जो की मॅच व्हायलाच पाहिजे, नसेल तर तो होणारच नाही काम. क्लिअर. आणि इथे रिप्लिका सेट मध्ये मल्टिपल लेबल्स अँड एक्सप्रेशन्स ऑल्सो सिलेक्शन साठी. एवढा एक फरक आहे, बाकी काही नाही. ओके. नाव यापेक्षा ऍडव्हान्स. आता मला सांगा, आपण इथे कुठल्याही पद्धतीने ऍप्लिकेशन मध्ये मॉडिफिकेशन करतोय का. नाही करत आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशन जर इन्स्टॉल होत नाहीये, ऍप्लिकेशन जर इन्स्टॉल होत नाहीये तर तुम्ही लॅपटॉप मध्ये चेक केलं असेल, तुम्ही लॅपटॉप मध्ये एखादा ऍप्लिकेशन इन्स्टॉल केला असेल है ना. तर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताना होते काय, तर 2 टाईपने काम होऊ शकते. एक तर 90% इन्स्टॉल झालंय. मी त्या ऑब्जेक्ट आपण बघितलं तेव्हा पण तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जर आपण मूवी डाउनलोड करतोय 80% झालं, 80% तिथे अवेलेबल राहतो, 20% राहत नाही. बरोबर. तर ती झाली एक प्रोसेस आपली डिप्लॉयमेंट प्रोसेस. त्याला काय म्हणतात, डिप्लॉयमेंट प्रोसेस, डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी. की जेवढं झालंय तेवढं राहू दे, बाकी सोडून दे. क्लिअर. वन मोर. आणखी तुम्ही असं ऑब्झर्व केलं असणार आहे काय, की इन्स्टॉल करताय, 90% झालंय ऍप्लिकेशन इन्स्टॉलेशन, तरी मग जेव्हा फेल्ड होतं तर ते जे 90% झालेलं आहे ते सुद्धा तो काय करतो, काढून टाकतो. हा ऑब्झर्व केलाय. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करण्यासाठी ऍप्लिकेशन कशा पद्धतीने इन्स्टॉल होणार, त्यासाठी आपल्याला यूज करायचा असतो डिप्लॉयमेंट. काय यूज करायचं असतं, डिप्लॉयमेंट. तर हे रिप्लिकाज वाला कन्सेप्ट समजले, रिप्लिका वाले कन्सेप्ट समजलेत ना. तर आता आपल्याला हे सुद्धा क्रिएट करायचं नाही. आपल्याला यापेक्षा जास्त ऍडव्हान्स व्हर्जन ज्यामध्ये आपण रिप्लिका पण क्रिएट करणार. काय करणार आपण, रिप्लिका सेट क्रिएट करणार आणि तोच स्ट्रॅटेजी पण अप्लाय करणार. जर हा पोर्शन समजला असेल तर तुम्हाला समोरचा पोर्शन इझिली समजेल. ठीक आहे. म्हणून मी स्टेप बाय स्टेप घेऊन चाललोय की रिप्लिकेशन कंट्रोलर काय असते, त्याच्यात एकच लेबल असते. रिप्लिका सेट काय असते, त्याच्यात डबल ट्रिपल लेबल्स आपण यूज करू शकतो. ठीक आहे. मग आता हे रिप्लिका सेट आपण अशा पद्धतीने क्रिएट नाही करणार. आपण लिहिणार डिप्लॉयमेंट फाईल आणि डिप्लॉयमेंट काय करेल, रिप्लिकास क्रिएट करेल. समजलं काय बोलायचं आहे मला. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये कन्सेप्ट क्लिअर आहे का.
Okay. So let's create one more file, deployment.yml. ओके, सेम टाइपची फाईल असेल रिप्लिका सेट सारखी, सेम टाइपची फाईल असेल कशासारखी, रिप्लिका सेट सारखी, रिप्लिकेशन कंट्रोलर सारखी नाही, रिप्लिका सेट सारखी. ओके, नाव जरा चेंज करा, हे पण चेंज करा. इथे काय असेल, डिप्लॉयमेंट ठीक आहे. आपण स्टार्टिंग पासून लिहू. हा, तर ही डिप्लॉयमेंट आहे. इथे बघा मॅच लेबल्स तुम्ही दिलेला आहे, बघा दिलेलं आहे. तर हे कुठे पॉसिबल असतं, रिप्लिका सेटमध्ये, करेक्ट. आणि त्याचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजेच काय, डिप्लॉयमेंट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट हिअर. इथे आपण नाव चेंज करून घेऊ. MyApp3 लिहितोय मी, इथे MyApp3 लिहितोय सगळ्या ठिकाणी, जेणेकरून हा चेक करेल. इमेज मध्ये मी लिहितोय Nginx, बाकी पोर्ट 8. दॅट्स इट, झाली व्हॅल्यू. बट चेंज काय असेल, तुम्ही हा चेंज अप्लाय करू शकता. कोणता, मॅच एक्सप्रेशन्स वाला, हा तिथे राहणार, काही प्रॉब्लेम होणार नाही. बट ठीक आहे, आपल्याला आता आपण मॅच लेबल आपल्याला यूज केलं ना, आपण इथे दोन्ही यूज करा किंवा एक यूज केला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, जो एक्स्ट्रा काय आहे आता या फाईलला समजून सांगायचं आहे का मला, काय दिसतंय इथे, काय समजतं तुम्हाला सांगा, जोरात बोल ना, जोरात सांग ना. पॉड इथे क्रिएट होतोय, हा पॉड आहे आपला एवढा, हा पॉड इथे सिलेक्ट होतोय, राईट. आणि हा डिप्लॉयमेंटचा ऑप्शन डेटा, इथे आपल्याला रिप्लिकास लिहायचे, रिप्लिका, आणि जेवढे रिप्लिकास क्रिएट करायचे तेवढे रिप्लिकास द्या. झालं. तर आता डिप्लॉयमेंट ऍक्च्युली काय करणार आहे, तुमचे रिप्लिका सेट क्रिएट करणार आहे. देन वन मोर टर्म इथे ऍड करणार, स्ट्रॅटेजी. कोणती स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजी, STRA, स्ट्रॅटेजी असं आहे का, बरोबर तर लिहिलंय, मग का चुकीचं म्हणते, चष्मा नाही लागला ना. पण स्ट्रॅटेजी TGY बरोबर आहे. सो हा, तर इथे आपल्याला यूज करायचं असते स्ट्रॅटेजी. आता ह्या स्ट्रॅटेजीज वगैरे काय आहेत, कशा टाईपने आपण ऍप्लिकेशन अपडेट करणार ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, तर एक काम करू आपण, उद्याला बघू. ओके, स्ट्रॅटेजीज आता एवढं कळलं ना तुम्हाला काय करायचं. हा, तर ऍक्च्युली कुबरनेटिस मध्ये किंवा कुठेही ऍप्लिकेशन डिप्लॉयमेंट करायसाठी त्याच्या काही स्ट्रॅटेजीज असतात. ठीक आहे, ऍप्लिकेशन डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज म्हणतात त्याला. काय म्हणतात, स्ट्रॅटेजीज. कुठेही जा बघा, कुबरनेटिस मध्ये दिसतंय डिप्लॉयमेंट आलं डायरेक्ट, किंवा कशा पद्धतीने तुम्ही ऍप्लिकेशन अपडेट करता त्यासाठी स्ट्रॅटेजीज बनलेल्या असतात. जसं मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगितले, एक तर 90% असेल, 10% नसणार, किंवा 90% झाल्यानंतर तो पूर्ण वॉशआउट करेल, राईट. त्या स्ट्रॅटेजीज मध्ये येतात. तर ते उद्या डिस्कस करू आपण. ठीक आहे, सो सध्या इथेच थांबतोय.